मलपित्त व पोटाचे विकार, छातीत जळजळणे, पोटात जळजळणे, घशाला आंबट पाणी येणे, डोके दुखणे, पोट फुगणे, पोट गच्च होणे, गॅसेस, 2-3 वेळा शौचालयात जाऊन देखील पोट साफ न होणे, IBS, कोलायटिस, मूळव्याध, फिशर, भगंदर यावर विशेष आयुर्वेदिक उपचार। तर आजच संपर्क करा विजयी भव आयुर्वेद, नेवरी तालुका कडेगाव, जिल्हा सांगली। आता पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा संपर्क 91 75 74 34 54 व 73 87 34 34 77। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। देवराष्ट्रे तालुक्यात यंदाच्या हंगामात सुरुवातीपासूनच समाधानकारक पाऊस झाला नाही। गेल्या काही दिवसांपासून मोसमी पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांसमोर मोठं संकट निर्माण झालंय। शेतातील पिके करपू लागली असून विहिरी, बोरवेल आणि जलस्रोतांची पाणी पातळी झपाट्याने खालावत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। तालुक्यातील ऊस, हळद, भाजीपाला तसेच इतर नगदी पिकांना सध्या पाण्याची अत्यंत गरज आहे। मात्र पावसाअभावी पिकांची वाढ खुंटू लागली असून अनेक ठिकाणी पिके वाळण्याच्या मार्गावर आहेत। चाऱ्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे। त्यामुळे पशुपालक शेतकऱ्यांनाही पावसाने ओढ दिल्याने अनेक गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरींनी तळगाळ केला आहे। त्यामुळे अनेक गावात 1 ते 2 दिवसाआड पिण्याचे पाणी सोडलं जात आहे। त्यामुळे पिण्याचे पाणी टंचाई निर्माण झाले। मोठा फटका बसू शकतो। ताकारी, टेंबू यांसारख्या सिंचन योजनांवर अवलंबून असलेल्या भागातही पाण्याचा ताण जाणवू लागलाय। पाणी पातळी खालावल्याने शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनत चाललाय। अनेक गावांमध्ये विहिरींची पातळी कमी झाल्याने नागरिकांमध्येही चिंता वाढली। शेतकऱ्यांनी पिके वाचवण्यासाठी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर सुरू केला असून ठिबक व तुषार सिंचनाचा आधार घेतला जात आहे। मात्र लवकरच पावसाने हजेरी लावली नाही तर उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।